यवतमाल जिले के दिग्रस शहर में कमान गेट परिसर में स्थित शहीद स्मारक शहर और परिसर के स्वतंत्रता सेनानियों के त्याग और देश प्रेम का प्रतीक है। लेकिन आज यह स्मारक अपनी बदहाली पर आंसू बहा रहा है। बीते कई महीनों से स्मारक के सौंदर्यीकरण और मरम्मत का कार्य न सिर्फ अधर में लटका गया है, बल्कि इसमें हल्के दर्जे की निर्माण कार्य सामग्री का इस्तेमाल किए जाने का आरोप लगाया जा रहा है। वैसे कई दिनों से यहाँ मरम्मत कार्य ठप हो चुका है। शहीद स्मारक की दुरावस्था का एकमात्र कारण पालिका प्रशासन की उच्च कोटि की उदासीनता और लापरवाही है। शहीद स्मारक की अवहेलना पर युवा नेता तथा पूर्व उपनगराध्यक्ष अजिंक्य मात्रे का गुस्सा फूट पड़ा। उन्होंने स्पष्ट रूप से चेतावनी देते हुए बताया कि अगर आगामी जून महीने के भीतर शहीद स्मारक के सौंदर्यकरण और मरम्मत कार्य पूरा नहीं किया गया तो वहां बेमियादी अनशन शुरू करेंगे। भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी 1965च्या लढाईमध्ये एक नारा दिला होता, तो म्हणजे जय जवान जय किसान। याचा अर्थ या देशामध्ये जवानांना काय महत्व आहे आणि काय स्थान आहे यावरून आपल्याला कळते। परंतु त्याच पार्श्वभूमीवर दिग्रस येथे हे आपण हुतात्मा स्मारक पाहत आहोत। दिग्रसच्या मुख्य चौकामध्ये याची अवस्था पाहून घ्या एकदा। या वीरांनी हे दिग्रस मधले जे काही याच्यावर नाव लिहिलेले आहे 12 नाव, यांनी आपलं जीवन असो सगळं लावून दिलं आपल्या देशासाठी। आणि अशा लोकांसाठी, अशा वीरांसाठी जर त्यांची परिस्थिती हे होत असेल, हे ठेका इथून 1 वर्षापहिले याचं वर्क ऑर्डर निघालेलं आहे या ठेक्याचं। आणि वर्क ऑर्डर निघून सुद्धा आज या कामाची अवस्था तुम्ही पहा, या कामाची क्वालिटी पाहू शकता। हे विटा पडलेल्या। माझं एकच म्हणणं आहे की जर या मुख्य ठिकाणाची अशी हालत असेल, बाकीच्या तर सोडूनच द्या, परंतु हा कुठेतरी एक गंभीर गुन्हा आहे। मी तुम्हाला सांगतो की प्रिव्हेन्शन ऑफ डॅमेज टू पब्लिक प्रॉपर्टी ऍक्ट 1984 नुसार याच्यावर गंभीर गुन्हा दाखल होऊ शकतो। परंतु आता आपल्याकडे अजून वेळ आहे। 1 महिन्याचा कालावधी मी अजून देतो आहे। इथून 1 महिन्यानंतर जर हे काम झालं नाही तर मी जून महिन्यामध्ये इथं मी 2 आमरण उपोषण केलेले आहे, परंतु माझं 3रं आमरण उपोषण या शहीद स्मारकासाठी राहील। आणि घाईमध्ये जर बोगस क्वालिटीचं जर काम केलं तर मी तुम्हाला ऑन रेकॉर्ड ऑन कॅमेरा सांगतो, तो जो कोणी ठेकेदार असेल मी तर या स्पॉटवर तुडवतो म्हणजे तुडवतो। 2 गुन्हे दाखल झाले तरी चालते, परंतु या कामात भ्रष्टाचार मी होऊ देणार नाही। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।